मित्रांनो, कृपया लक्षपूर्वक ऐका, कारण आज मी तुम्हाला ज्या रहस्याबद्दल सांगणार आहे ते तुमच्या संपूर्ण घराचे नशीब बदलू शकते. दररोज लाखो महिला श्रद्धेने तुळशी मातेला पाणी अर्पण करतात, पण तुम्हाला माहीत आहे का की 3 प्रकारच्या महिला अशाही असतात ज्यांनी चुकूनही तुळशीला पाणी अर्पण करू नये. जर त्यांनी असे केले तर माता लक्ष्मी त्वरित घर सोडून जाते आणि घरात दारिद्र्याची छाया प्रवेश करते. ही काही सामान्य गोष्ट नाही. हे आपल्या शास्त्रांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की तुळशी मातेसमोर जर चुकीच्या व्यक्तीने श्रद्धा दाखवली तर त्याचे उलट परिणाम घरकुटुंबावर खूप भारी पडतात. मित्रांनो, एकदाची गोष्ट आहे. देवी सत्यभामा भगवान श्रीकृष्णाजवळ येतात आणि त्यांना विचारू लागतात, हे प्रभू, आधी तुम्ही मला तुळशीला पाणी देण्याचे आणि तुळशीजवळ दिवा लावण्याचे महत्त्व सांगितले होते, परंतु हे प्रभू, आज मी तुमच्याकडे हे जाणून घेण्यासाठी आले आहे की तुळशीला पाणी अर्पण करण्याचे नियम काय आहेत. कोणती स्त्री तुळशीला पाणी अर्पण करू शकते आणि कोणती स्त्री तुळशीला पाणी अर्पण करू शकत नाही, या विषयावर मला ध्यान द्या. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे सत्यभामा, आज तू उत्तम प्रश्न विचारला आहेस. तुळशीला पाणी देण्याचे महत्त्वाचे नियम असतात. त्या नियमांचे पालन करूनच तुळशीला पाणी दिले पाहिजे. जर एखादी व्यक्ती या नियमांचे पालन करत नसेल तर तिला महापाप लागते. देवी लक्ष्मी तिच्या घराचा त्याग करून निघून जातात. सत्यभामा, आज मी त्या 3 स्त्रियांबद्दल सांगणार आहे ज्यांनी तुळशीला पाणी देऊ नये. या स्त्रियांना तुळशीला पाणी देण्याचे कोणतेही शुभ फळ मिळत नाही. उलट त्यांच्याद्वारे तुळशीला पाणी अर्पण केल्याने त्यांना महापापच लागते. तुळशीला पाणी अर्पण करण्याचे नियम सांगण्यापूर्वी, हे देवी, मी तुला सुनंदाचा प्राचीन इतिहास सांगतो, तो तू लक्षपूर्वक ऐक. जी कोणतीही स्त्री ही प्राचीन कथा ऐकते तिला 10 वर्षांपर्यंत तुळशीला पाणी देण्याचे पुण्य प्राप्त होते. जी व्यक्ती ही कथा लक्षपूर्वक ऐकते आणि तिचा प्रचार करते, तिच्या दुःखांचा नाश होतो आणि तिची दरिद्रता दूर होते. देवी सत्यभामा म्हणतात, हे स्वामी, तुमच्या मुखातून ही कथा ऐकणे हे मोठे सौभाग्य आहे. कृपया तुम्ही मला ती कथा सांगा. मी ती लक्षपूर्वक पूर्णपणे ऐकेन. भक्तांनो, मग भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामांना ती कथा सांगू लागतात. ही कथा तुम्ही लक्षपूर्वक पूर्णपणे ऐका, कारण अर्धवट ध्यान घातक ठरू शकते. तर चला तुम्हाला ती कथा ऐकवतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, पूर्वीची गोष्ट आहे. दक्षिण देशात एक अत्यंत सुंदर नगरी होती. त्या नगरीत सुदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता. सुदेव खूप बुद्धिमान आणि शास्त्रांमध्ये पारंगत होता. त्याने वेदांचाही अभ्यास केला होता. त्याच नगरीच्या जवळ आणखी एक नगर होते. त्या नगरात ध्यान शर्मा नावाचा एक विद्वान ब्राह्मण होता. त्याला एक मुलगी होती जिचे नाव सुनंदा होते. ध्यान शर्माने मोठ्या लाडाने आपल्या मुलीचे संगोपन केले होते. त्याची मुलगी अत्यंत सुंदर आणि गुणवान होती. जेव्हा सुनंदा लग्नायोग्य झाली तेव्हा ध्यान शर्माला आपल्या मुलीच्या लग्नाची चिंता सतावू लागली. म्हणूनच त्याने आपल्या पत्नीला सांगितले, हे प्रिये, आपली मुलगी आता मोठी झाली आहे, त्यामुळे आता तिचे लग्न आपण करून दिले पाहिजे. तेव्हा त्याची पत्नी म्हणते, स्वामी, माझ्या मते एक विद्वान ब्राह्मण आहेत ज्यांचे नाव सुदेव आहे. मी तर म्हणते आपल्या मुलीचे लग्न त्याच श्रेष्ठ ब्राह्मणासोबत करून द्यावे. त्यांच्यासोबत लग्न करून आपली मुलगी सुखी जीवन व्यतीत करेल. ध्यान शर्मा म्हणतात, प्रिये, तू बरोबर म्हणतेस. मी पण सुदेवजींबद्दल खूप ऐकले आहे. आपण आपल्या मुलीचे लग्न त्यांच्यासोबतच करू. मी उद्याच त्यांच्याकडे आपल्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन जातो. मग ध्यान शर्मा आपल्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन सुदेवच्या घरी जातो. सुदेव घरात आपल्या आई वडिलांची सेवा करत असतो. जेव्हा ध्यान शर्मा सुदेवला आपल्या आई वडिलांची सेवा करताना पाहतो तेव्हा त्याला खूप आनंद होतो. तो विचार करतो, अरे वाह,
हा ब्राह्मण पुत्र किती महान आहे. हा तर मोठ्या आनंदाने आपल्या आई वडिलांची सेवा करत आहे. जेव्हा सुदेव ध्यान शर्माला दारात उभे असलेले पाहतो तेव्हा त्यांचे स्वागत करतो आणि म्हणतो, हे विप्रवर, या, आपले स्वागत आहे. सांगा, मी आपली कशी मदत करू शकतो. सुदेवचा पाहुणचार पाहून ध्यान शर्मा खूप प्रसन्न होतो. तो पाहतो की सुदेवचे घर अत्यंत पवित्र आणि शुद्ध आहे. त्याच्या घरासमोर तुळशीचे रोप आहे आणि घराच्या आत भगवान विष्णूची मूर्ती ठेवलेली आहे. यामुळे ध्यान शर्माला विश्वास बसतो की सुदेवच त्याच्या मुलीसाठी सर्वोत्तम वर आहे. मग ध्यान शर्मा सुदेवला म्हणतो, हे विप्रवरा, आज मी तुमच्याकडे माझ्या मुलीसोबत तुमच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन आलो आहे. माझ्या मुलीसाठी तुमच्यासारखा उत्तम वर दुसरीकडे कुठेही मिळू शकत नाही. सुदेवचे आई वडीलही हे ऐकून आनंदी होतात आणि सुदेवच्या लग्नासाठी तयार होतात. मग सुदेवही लग्नासाठी तयार होतो. लग्नाचा मुहूर्त ठरवला जातो आणि एका पवित्र ठिकाणी सुदेव आणि सुनंदाचे लग्न संपन्न होते. सुनंदाचे सुंदर आणि मनमोहक रूप पाहून सुदेव खूप आनंदी होतो. सुनंदा अत्यंत गुणवान आणि चारित्र्यवान स्त्री होती. लग्नानंतर जेव्हा सुनंदा सुदेवच्या घरी जाते तेव्हा ती आपल्या पतीची आणि सासू सास्यांची खूप सेवा करते. आपल्या मधुर वाणीने आणि कामांनी ती सर्वांची मने जिंकते. सुनंदाचे सासरचे लोकही तिच्या कामावर खूप समाधानी असतात. सुनंदा रोज आपल्या पतीच्या आधी उठून घराचे अंगण स्वच्छ करत असे. मग घराच्या आत साफसफाई करून स्नान करत असे. स्नान करून ती रोज तुळशीला पाणी घालत असे आणि मग पूजा घरात जाऊन भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करत असे. मग भोजन बनवून त्यात तुळशीपत्र घालून भगवान विष्णूला नैवेद्य दाखवत असे. त्यानंतर ती आपल्या पतीला भोजन देऊन मग स्वतः भोजन करत असे. रात्री ती पतीचे पाय दाबून तो झोपल्यानंतर झोपून जात असे. सुनंदामध्ये एका पतिव्रता स्त्रीची सर्व लक्षणे होती आणि ती आपल्या पतीलाच परमेश्वर मानून त्यांची सेवा करत असे. सुनंदाने कधीही आपल्या पती व्यतिरिक्त इतर पुरुषाबद्दल विचार केला नाही. ती सत्यधर्माचे पालन करणारी आणि धर्म कार्य करणारी पवित्र स्त्री होती. तिने कधीही कोणतेही अशुभ कार्य केले नाही. सुनंदाचा असा सात्विक आणि सरळ स्वभाव पाहून देवी लक्ष्मीही तिच्यावर प्रसन्न झाल्या. देवी लक्ष्मी स्वतः तिच्या घरी येऊन राहू लागल्या, ज्यामुळे सुनंदाच्या जीवनात सुख समृद्धी आणखी वाढली. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, देवी लक्ष्मी त्याच स्त्रियांवर आपली कृपादृष्टी ठेवतात ज्या पतिव्रता असतात आणि ज्या सत्य धर्माचे पालन करतात. सुनंदामध्ये ते सर्व लक्षण होते जे एका श्रेष्ठ पतिव्रता स्त्रीमध्ये असायला पाहिजे. पण पुढे मी तुला सांगेन की सुनंदाच्या एका चुकीमुळे देवी लक्ष्मी तिच्या घराला सोडून कशा निघून गेल्या. एक दिवस सुनंदाचा पती अत्यंत कामातुर होऊन सकाळी स्नान केल्यानंतर सुनंदाजवळ आला आणि त्याने सुनंदासोबत शारीरिक संबंध स्थापित केले, ज्यामुळे सुनंदाचे शरीर अपवित्र झाले. पण सुनंदाचे मनही कामाच्या प्रभावाखाली होते, म्हणूनच ती आपले नित्य नियम विसरली. तिने पतीसोबत संबंध ठेवल्यानंतर स्नान न करताच तुळशीला स्पर्श केला आणि तिला पाणी दिले, ज्यामुळे सुनंदाच्या शरीरात महामोहाने प्रवेश केला. सुनंदाच्या सर्व इंद्रिया थरथरल्या. सुनंदाच्या शरीरात महामोहाने प्रवेश करताच देवी लक्ष्मीने सुनंदाचे घर सोडले आणि लक्ष्मी त्या ठिकाणाहून निघून गेल्या. तेव्हापासून सुनंदाच्या शरीरात निवास करणाऱ्या त्या महामोहाने तिला सर्व धार्मिक कार्यांपासून वंचित केले. याचा विपरीत परिणाम सुनंदाच्या पतीवरही झाला आणि तोही नेहमी कामातुर होऊन सुनंदासोबत विहार करू लागला. त्याचे मन नेहमीच कामवासनेत गुंतलेले असे. मग एक दिवस सुनंदाच्या पतीने तर सर्व मर्यादांचे उल्लंघन केले. त्याने सुनंदाच्या मासिक पाळीदरम्यानच तिच्यासोबत संबंध स्थापित केले, ज्यामुळे सुनंदाच्या शरीरात निवास करत असलेले ब्रह्महत्येचे पाप
तिच्या पतीच्या शरीरात प्रवेश केले. हे देवी सत्यभामा, जेव्हा स्त्री मासिक पाळीत असते तेव्हा तिच्या शरीरात 3 दिवसांपर्यंत ब्रह्महत्येचे पाप वास करते, कारण ब्रह्मदेवाने इंद्राच्या शरीरातून ब्रह्महत्येचे पाप काढून वृक्ष, जल, भूमी आणि स्त्रियांना ग्रहण करण्यास सांगितले होते. त्याचवेळी स्त्रियांच्या शरीरात मासिक पाळीदरम्यान ब्रह्महत्येचे पाप वास करते, आणि जो पुरुष मासिक पाळीदरम्यान स्त्रीला स्पर्श करतो किंवा तिच्याशी संबंध ठेवतो तर हे पाप त्याच्या शरीरात प्रवेश करते. तेच ब्रह्महत्येचे पाप सुनंदाच्या पतीच्या शरीरात प्रवेश केले आणि तो जमिनीवर कोसळला. त्याला लगेच कुष्ठरोग झाला. त्याचे अंग जळू लागले, त्याच्या शरीरावर खोड आले आणि तो वेदनेने ओरडू लागला, माझ्याकडून हा कोणता अपराध झाला? माझ्याकडून भयंकर पाप झाले आहे. मी सर्व काही जाणून बुजून महापाप केले आहे. आता माझे रक्षण कोण करेल? सुनंदाची सासू लगेच त्या ठिकाणी गेली. तेव्हा तिने पाहिले की तिचा मुलगा कुष्ठरोगाने ग्रस्त होऊन जमिनीवर पडला आहे. ती रागाने सुनंदाला म्हणाली, अगं पापिणी, तू हे काय केलेस? आपल्याच पतीचा धर्म भ्रष्ट केलास. आपल्या पतीची अशी अवस्था पाहून सुनंदा खूप घाबरली आणि मोठ्याने रडू लागली. हे सासूबाई, मला क्षमा करा. माझ्याकडून खूप मोठा अपराध झाला आहे. कामाच्या अधीन होऊन माझ्याकडून हा अपराध झाला आहे. सुनंदाची सासू म्हणाली, हे पापिणी, तू या घरातून आत्ताच निघून जा. तुझ्यासारख्या पापी स्त्रीने या घरात राहू नये. तू माझ्या मुलाचे जीवन नरक बनवले आहेस. सुनंदा म्हणते, सासूबाई, मी कुठे जाऊ? माझ्या पतीशिवाय माझे कोणी नाही. मी त्यांना सोडून जगू शकत नाही. सुनंदाची सासू म्हणते, तू कुठेही जाऊन मर, पण आता तू या घरात राहू शकत नाहीस. इतके बोलून सुनंदाच्या सासूने तिला धक्के मारून घरातून बाहेर काढले. मग सुनंदा दुःखी होऊन घरातून बाहेर पडली. तिला आपल्या चुकीबद्दल खूप पश्चात्ताप होऊ लागला. तिला काहीच समजत नव्हते की तिने काय करावे. सुनंदा चालत एका वनात जाते. त्याच वनात एका साधूचा आश्रम असतो. जेव्हा ती त्या आश्रमात मदत मागण्यासाठी जाते तेव्हा तिथे कोणीही नसते. सुनंदा त्या आश्रमात जाऊन बसते आणि आपल्या दोषाबद्दल विचार करत दुःखी होऊ लागते. मग काही वेळाने एक ऋषी त्या आश्रमात येतात, ज्यांचा तो आश्रम असतो. जेव्हा ते ऋषी एका स्त्रीला आपल्या आश्रमात दुःखी बसलेले पाहतात तेव्हा आश्चर्यचकित होतात आणि जवळ जाऊन त्या स्त्रीला विचारू लागतात, हे कल्याणी, तू कोण आहेस आणि कोणत्या कारणामुळे या ठिकाणी एकटी बसली आहेस? तुझ्या दुःखाचे कारण काय आहे? तेव्हा ती स्त्री म्हणते, हे मुनिवर, माझे नाव सुनंदा आहे. माझ्याकडून घोर पाप झाले होते. या कारणामुळे मी माझ्या कुटुंबापासून दुरावून या ठिकाणी आले आहे. ऋषी म्हणतात, हे देवी, हे काय म्हणत आहेस तू? तू कोणते पाप केले आहेस? मला सविस्तर सांग. मी तुझी काही मदत करू शकलो तर प्रयत्न नक्कीच करेन. सुनंदा म्हणते, हे मुनिवर, माझ्याकडून घोर पाप झाले आहे. मासिक पाळीच्या दरम्यान मी पतीसोबत संबंध ठेवले. याच कारणामुळे माझे पती कुष्ठरोगाने ग्रस्त झाले आणि दुःख भोगत आहेत. ऋषी म्हणतात, बेटी, तू चिंता करू नकोस. तुझ्याकडून जे पाप झाले आहे त्याचे प्रायश्चित्त कर. तुला पापापासून मुक्ती मिळेल. तू या आश्रमात बसून भगवान विष्णूची पूजा कर, तुळशीला नित्य पाणी दे आणि गौमातेची सेवा कर. तुझा पती लवकरच ठीक होईल. मग ती सुनंदा तिथेच त्या आश्रमात राहून भगवान विष्णूची नित्य पूजा करू लागते. रोज स्नान करून ती ब्रह्मचर्याचे पालन करत तुळशीला पाणी घालते आणि तुळशीची पाने घालून भगवान विष्णूला नैवेद्य दाखवते, त्यांची सेवा करते. दिवसभर ती भगवान विष्णूच्या मूर्तीसमोर बसून भगवान विष्णूची भक्ती करू लागते. अशा प्रकारे 1 वर्ष निघून जाते. भगवान विष्णू सुनंदाच्या दृढनिष्ठा आणि भक्तीने अत्यंत प्रसन्न होतात आणि सुनंदाला साक्षात दर्शन देतात. भगवान विष्णूंना साक्षात आपल्या समोर उभे पाहून सुनंदा त्यांना वारंवार प्रणाम करू लागते.
तेव्हा भगवान विष्णू सुनंदाला म्हणतात, हे पुत्री, तू मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने माझी आराधना केली आहेस, म्हणूनच आता मी तुझ्यावर प्रसन्न आहे. सांग, तुझी काय इच्छा आहे? सुनंदा म्हणते, हे प्रभू, कृपया मला सांगा, माझ्या कोणत्या दोषामुळे माझ्यामध्ये कामाचा वास झाला, ज्या कारणामुळे माझ्याकडून घोर पाप झाले आणि माझ्या पतीला कुष्ठरोगाचा आजार झाला. भगवान विष्णू म्हणतात, हे मुली, आता तू लक्षपूर्वक ऐक. तुझ्याकडून नकळत एक पाप घडले होते, ज्यामुळे तुझ्यामध्ये महामोहाने प्रवेश केला होता. एका दिवशी तू आपल्या पतीसोबत संबंध ठेवल्यानंतर स्नान न करताच तुळशीला पाणी दिले होतेस. पती पत्नी जेव्हा रतिक्रिया करतात तेव्हा त्यांचे शरीर अपवित्र होते आणि अशा अवस्थेत तुळशीला कधीही स्पर्श करू नये. तुळस हे लक्ष्मीचेच रूप आहे. तू अपवित्र अवस्थेतच तुळशीला पाणी अर्पण केले होतेस. यामुळे देवी लक्ष्मी तुझ्या घरातून निघून गेल्या आणि मग महामोहाने तुझ्यामध्ये प्रवेश केला. त्या महामोहामुळे तुझ्या आणि तुझ्या पतीमध्ये कामाचा प्रभाव अधिक वाढला आणि मासिक पाळीदरम्यान स्त्रीसोबत संसर्ग झाल्यामुळे तुझ्या पतीला कुष्ठरोगाचा आजार झाला होता. तेव्हा सुनंदा म्हणते, हे प्रभू, नकळत माझ्याकडून हे मोठे पाप घडले होते. आता या पापाचे काय प्रायश्चित्त आहे? भगवान विष्णू म्हणतात, सुनंदा, या पापाचे प्रायश्चित्त तू 1 वर्ष ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून केले आहेस, म्हणूनच आता तू पापापासून मुक्त आहेस. सुनंदा म्हणते, हे प्रभू, कृपया मला सांगा की कोणत्या अवस्थेत तुळशीला पाणी देऊ नये आणि तुळशीला पाणी देण्याचे काय नियम आहेत? भगवान विष्णू म्हणतात, हे सुनंदा, आता मी तुला तुळशीला पाणी देण्याचे नियम सांगतो. तू ते लक्षपूर्वक ऐक. हे मुली, तुळस हे एक अत्यंत पवित्र रोप आहे. हे मला सर्वात प्रिय आहे, म्हणूनच त्याची सात्विकता टिकून राहिली पाहिजे. या रोपाला कधीही अपवित्र अवस्थेत स्पर्श करू नये. जी स्त्री मासिक पाळीत असेल त्या स्त्रीने या रोपाला कधीही स्पर्श करू नये. मासिक पाळीदरम्यान स्त्रीच्या शरीरात ब्रह्महत्येचे पाप असते. अशा स्थितीत स्त्रीने तुळशीला पाणी देऊ नये. कोणत्याही स्त्री आणि पुरुषाने संबंध ठेवल्यानंतर तुळशीच्या रोपाला स्पर्श करू नये आणि त्याला पाणीही देऊ नये. संबंध ठेवल्याने स्त्री आणि पुरुषाचे शरीर अपवित्र होते. अशा अवस्थेत तुळशीच्या रोपाला स्पर्श केल्यास दोष लागतो. देवी लक्ष्मी अशा ठिकाणाहून निघून जातात. हे मुली, जी स्त्री आपल्या पतीचा त्याग करून निघून गेली असेल, जी विवाहापश्चात आपल्या पतीला सोडून दुसऱ्या पुरुषासोबत राहत असेल, अशा स्त्रीनेही तुळशीला पाणी चढवू नये. तुळशीची पूजा करण्याचा अधिकार केवळ पतिव्रता स्त्रियांनाच आहे. जी स्त्री अपवित्र असते तिने तुळशीला पाणी चढवू नये. हे सुनंदा, आता मी तुला तुळशीला पाणी देण्यासंबंधी महत्वाचे नियम सांगितले आहेत. तू ते लक्षात ठेव. तेव्हा सुनंदा म्हणते, हे प्रभू, माझे पती कुष्ठरोगाने पीडित आहेत. कृपया माझ्या पतीला रोगातून मुक्त करा. तेव्हा भगवान विष्णू म्हणतात, सुनंदा, तू या तुळशीच्या वृक्षाची 1 वर्षभर पूजा केली आहेस. हे अत्यंत पवित्र रोप आहे. आता तू याची पाने घेऊन आपल्या पतीला खाऊ घाल. तो रोग आणि पापांपासून मुक्त होईल. इतके बोलून भगवान विष्णू अंतर्धान पावतात. हे ऐकून सुनंदा खूप प्रसन्न होते आणि भगवान विष्णूंना वारंवार प्रणाम करून धन्यवाद देते. मग सुनंदा त्या तुळशीच्या रोपाची काही पाने तोडून घरी जाते आणि आपल्या कुष्ठरोगी पतीला खाऊ घालते. तुळशीची पाने खाताच तिचा पती एकदम निरोगी होतो आणि सुनंदाला मिठी मारतो. सुनंदाची सासूही जेव्हा हा चमत्कार पाहते तेव्हा खूप प्रसन्न होते आणि मग ते सर्व आनंदाने राहू लागतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, सत्यभामा, म्हणूनच या अवस्थांमध्ये स्त्रियांनी तुळशीला पाणी घालू नये आणि तुळशीला स्पर्शही करू नये, अन्यथा याचे अशुभ परिणाम भोगावे लागतात, जसे सुनंदासोबत झाले होते. मित्रांनो, आता तुळशीच्या रोपाशी संबंधित महत्वाचे नियम जाणून घेऊया.
शास्त्रानुसार सोमवार, बुधवार आणि रविवार हे दिवस तुळशीचे रोप लावण्यासाठी खूप शुभ असतात. परंतु ग्रहण काळात म्हणजेच सूर्यग्रहण, चंद्रग्रहण इत्यादी दिवशी तुळशीचे रोप कधीही लावू नये. तुळशीचे रोप मातीच्या कुंडीत लावणे श्रेष्ठ असते. घराच्या मुख्य दरवाजासमोर एका सुंदर कुंडीत तुळशीचे रोप लावावे. तुळशीची कुंडी नेहमी जमिनीवर किंवा एखाद्या उंच ठिकाणी ठेवावी, परंतु ती कधीही लटकवून ठेवू नये. तुळशीच्या रोपात चांगली माती वापरली पाहिजे. अशुभ ठिकाणची माती कधीही तुळशीच्या कुंडीत टाकू नये. जसे स्मशान, गटार किंवा शौचाच्या ठिकाणची माती तुळशीच्या कुंडीत कधीही वापरू नका. ज्या तुळशीच्या रोपाची रोज पूजा करतात ते कधीही जमिनीच्या आत लावू नये. जमिनीत लावल्याने तुळशीचे रोप अपवित्र होते आणि त्याचबरोबर त्याचा आकारही खूप मोठा होतो, ज्यामुळे त्याची पूजा करण्यात अडचण येऊ लागते आणि लोक त्याच्या फांद्या तोडू लागतात. याशिवाय लक्ष न दिल्यास प्राणी त्याला नुकसान पोहोचवू शकतात. तुळशीचे रोप लावण्यासाठी ईशान्य आणि पूर्व दिशा सर्वोत्तम मानली जाते. यामध्ये ईशान्य दिशा अत्यंत शुभ असते. या दिशेला तुळशीचे रोप लावल्याने घरातील वातावरण सकारात्मक होते आणि शुभ परिणाम मिळतात. जर तुळशीचे रोप अंगणात लावले तर ते खूप शुभ असते. तुळशीचे रोप कधीही आग्नेय दिशेला लावू नये. ही आग्नेय दिशा आहे. या दिशेला तुळशीचे रोप ठेवल्यास ते लवकर सुकते. तुळशीचे रोप कधीही अंधारात ठेवू नये. संध्याकाळी त्याच्याजवळ दिवा लावावा. याशिवाय तुळशीच्या रोपाला चुनरी नक्की बांधावी. चुनरीशिवाय रोप सुकू लागते. चुनरीशिवाय तुळशीचे रोप अपूर्ण मानले जाते. तुळशीच्या रोपाला हिरव्या रंगाची बांगडी, लाल किंवा पांढरा धागा नक्की बांधावा, पण तुळशीला कधीही रिकामे ठेवू नये. तुळशीची पाने तोडताना लक्षात ठेवा, चाकू इत्यादी धारदार वस्तूंचा वापर करून तुळशीची पाने तोडू नका. तुळशीची पाने बोटांनीच तोडावीत. तुळशीच्या रोपाची फांदी कधीही तोडू नये. थोडा जास्त वेळ लागू शकतो, पण तुळशीचे एक एक पानच तोडावे. जेवढी आवश्यक असतील तेवढीच पाने घ्यावीत. पाने तोडताना नखांचाही वापर करू नये. यामुळे स्त्रीचे सौभाग्य नष्ट होते आणि दुर्भाग्य येते. एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने कधीही तोडू नयेत. एकादशीच्या एक दिवस आधीच तुळशीची पाने तोडून ठेवावीत. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाच्या दिवशीही तुळशीची पाने तोडू नयेत.